तोडफोड झाली, विद्यार्थ्यांना मारहाण झाली, पोलिसांवर हल्ले झाले, हे करणारं कोण होतं? भाई आता त्याकडे येण्यापूर्वी काय होतंय, आपण जेव्हा एखादा प्रश्न विचारता, ज्या वेळेला राहुल गांधी 99 वेळा 90 वेळा हे सगळं जे काय बोललं जातं त्याचं उत्तर जर माझ्याकडनं गेलं नाही तर मग मला इथे बसण्याचा काही फार मोठी हौस नाही की तुमच्या कॅमेरासमोर बसून काहीतरी दुसऱ्या गोष्टी हे करणं. त्यामुळे मला थोडा वेळ द्या. नक्की. त्याचं कारण मुळात असं, एकतर त्यांच्या एकाही प्रश्नात त्यांनी जे काय ते हे इमर्जन्सी वगैरे हे घिसे पिटे सगळे आहे ना, कारण त्यांच्याकडे मुद्देच नाहीये. तुम्ही जर बघितलं असेल 2014ला ह्यांचं सरकार आल्यापासून त्याच्यापूर्वी सुद्धा आणि सरकार आल्यावर 13 वर्ष हेच बोलतात आहेत हे. त्यामुळे मला त्यामध्ये फारसा स्वारस्य यासाठी नाही, ज्यांना स्वतःच्या चुकाच कळत नाहीत आणि जे भ्रमाचा भोपळा त्यांचा फुटलाय तरी ते मान्य करत नाहीयेत. त्यामुळे भविष्यामध्ये जसं अंजलीताई म्हणाल्या ही गोष्ट खरी होणार आहे या देशामध्ये, यांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. राहुल गांधींकडे जेनजी गेले, ते लोक गेले, सकाळी भेटले त्यांना, त्यांच्या घरी जाऊन त्यांची मुलाखत घेतली, त्यांच्याजवळ चर्चा केली आणि त्यांनी पत्रकारांना सांगितलं काय आहे ते. माझं म्हणणं साधंसं राहील की त्यांच्या 2 मागण्या ज्या अतिशय महत्वाच्या आहेत, या सगळ्या प्रकारामध्ये या देशाचे पंतप्रधान, या भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे त्याचे प्रमुख जे रात्री 12 वाजता रील तयार करतात आहेत, त्यांनी माफी मागावी. या सगळ्या जेनजीची ही प्रामुख्याने मागणी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की या तरुणांवर जे अन्याय अत्याचार झालेले आहेत, तरुणींवर जे अन्याय अत्याचार झालेले आहेत, 156 मुलं ऍडमिट होती पूर्ण दिल्लीच्या विविध हॉस्पिटलमध्ये, कुणाचे हात तुटलेत, पाय तुटलेत, त्या सगळ्यांवर ज्या केसेस आहेत त्या पूर्णतः मागे घेतल्या पाहिजेत, ही दुसरी मागणी आहे. आणि सगळ्यात महत्वाची, ह्या आंदोलनाचा आत्मा काय राहिला? ह्या आंदोलनाचा आत्मा आपल्या देशाची शैक्षणिक आजची परिस्थिती, या आपल्या देशातली शैक्षणिक पद्धती जी आहे, ज्याचं सॅफ्रनायझेशन पूर्णतः गेल्या 12-13 वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो या दृष्टीने केला गेला होता की आम्हाला कोण काय विचारणार आहे, आम्ही कुठल्या प्रश्नाला उत्तर देणार नाही. आणि याचं उत्तर स्वतः अभिजितने दिलं की इनके सरकार में राजीनामा नहीं होता ऐसा ये समजते थे, हमने ले लिया. हे मी नाही म्हणत आहे, हे जनजी म्हणते आहे. आणि म्हणून आपण एक लक्षात घ्या, त्यांचा मुळात जो या सगळ्या आंदोलनाचा जो आत्मा आहे तो ह्या देशाची शैक्षणिक परिस्थिती, शिक्षण पद्धती, ज्याच्यामध्ये गेल्या 10-12 वर्षामध्ये जो हे करण्यात आलेलं, त्याचं भगवीकरण करण्यात आलं, त्याच्या विरोधातला लक्षात ठेवा. आणखीन एक गोष्ट ह्याच्यामध्ये ऍड करू इच्छितो, आपल्या देशाच्या शेतकऱ्यांनी यांना नाक घासायला लावलंय, यांनी फार मोठ्या गोष्टी करूच नाहीत. आता आपल्या देशातल्या तरुणांनी यांना उघडं पाडलंय. त्यामुळे या आंदोलनाशी यांचा काही संबंध नाही. उलट जे काय तिकडे यांनी पोलिसांनी हे केले, लाठीचार्ज केला, याच्यामध्ये सिव्हिल ह्याच्यामध्ये ज्यांच्या हातात लाठाकाठ्या होत्या ते कोण होते? ते बजरंग दलचे कार्यकर्ते होते, ते यांचे कार्यकर्ते होते. याच, मला ह्यांचं नाव घ्यावं की नाही मला माहित नाही, पण ह्यांनी बोललेलं त्यांना आठवण करून देतो मी, हे सन्माननीय बन यांना. ते काय बोलले होते ज्या दिवशी लाठीचार्ज झाला त्या दिवशी? हो, त्या मुलांना काय सांगताय, तिकडे 70-80 पोलीस जखमी झाले, ते आणि त्या पोलिसांवर हल्ला केला म्हणून पोलिसांनी मारलं. असे समर्थन करणारी ही मंडळी आज कुठल्या नाकाने, कुठच्या तोंडाने हे आता याच्या समोर बोलत आहेत, तरी आम्ही ते समजून घेऊ. एक गोष्ट आपल्याला सांगतो, एक गोष्ट आणखीन सांगू इच्छितो की त्या याच्यामध्ये मला असं वाटतं की ही जी पद्धत आहे ना, ही पद्धत बरोबर नाही. ही पद्धत बरोबर नाही. भाई, ते आठवण करून देतात की आपल्या कार्यकाळामध्ये काय झालं. बरोबर नाही विशाल. नवनाथजी, मुद्दे पूर्ण होऊ देत. मुद्दे पूर्ण होऊ देत. नवनाथजी, करून देण्याची गरजच नाही. कसं आहे की आम्ही जेव्हा ते मुद्दे मांडत असताना आम्ही त्याच्यात कधी पडलोच नाही. त्याचं कारण असं की ही ह्यांची पद्धत आहे
की एखादा मुद्दा यांच्या अंगाशी आला की त्याच्यामध्ये मध्ये मध्ये असली नाक खुपसणं हे नवीन नाही आहे. नाही, एकेकाचा मुद्दा पूर्ण होऊ दे. माहिती आहे. नवनाथजी, मी आपल्याकडे देखील हे येईल. सांगत असताना जो सांगण्यात त्यावेळेला मावळमध्ये विशाल, नवनाथजी, मला बोलायचं मला की आपल्याला यांना विनंती बोलायचं आहे आहे की की प्रत्येक मान्यवराला आज पूर्ण वेळ देऊ देत, कारण महाराष्ट्र यावेळेला पाहतोय. खूप चांगले आहोत आणि बाकी सगळे चुकीचे आहेत हे म्हणणं बंद करा. तुमचं सरकार नक्की नवनाथजी, ऐकलं ऐकलं ना आपलं. नवनाथजी, मी येतो आपल्याकडे. बाई, पूर्ण करा मुद्दा. मला अखिलजींकडे जायचंय आणि संजय सरांकडे जायचं. मला विशालजी, मला फक्त एवढंच सांगायचं आहे, जेव्हा नवनाथ बोलत होते अनेक मुद्दे होते, मी पटकन त्याच्यामध्ये तोंड टाकू शकलो असतो. आम्ही नाही टाकलं, आम्ही असलं करतच नाही. आम्हाला माहिती आहे, आम्ही गेली 20-25 वर्ष आम्ही तुमच्या सगळ्या चॅनलवर असेल किंवा पक्षाची बाजू मांडताना आम्ही असला आतताईपणा केलेला नाही. नक्की बाई, मुद्दा. माझं फक्त म्हणणं एवढं आहे की त्यांनी एक बोलताना आणखीन एक नवीन मुद्दा त्याने सांगितला. काय माहिती आहे का? नवीन पद्धतीने आंदोलनाची दिशा, नवीन पद्धतीने ह्या जेनजीने आंदोलन केलं. हे बन म्हणाले असावेत किंवा चित्रे म्हणाले असावेत. फक्त त्यांना एवढंच गोष्ट सांगू इच्छितो, असं आहे, ही नवीन पद्धत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला दिलेल्या अधिकार त्या चौकटीत राहून अहिंसेच्या माध्यमातून, ज्या महात्मा गांधीने तेव्हा आपलं संविधान नसताना सुद्धा अहिंसेच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळू शकतं हे स्वप्न जे दाखवलं होतं, ते स्वप्न उराशी घेऊन या जेनजीने दाखवून दिलं. बाबासाहेबांच्या आमच्या संविधानाच्या चौकटीत राहून शांततेने आम्ही अहिंसेच्या मार्गाने आमचं आंदोलन उभं करू शकतो आणि सरकारला झुकवू शकतो. ही त्यांनी ह्या जेनजीने दाखवून दिलंय. हे आपल्याला सगळ्यांना कुणालाच नाकारता येणार नाही. बरं, अखिल चित्रे आपल्याकडे येतो. मगासपासून तुमच्या चेहऱ्यावरती हसू आहे. दुसरा प्रश्न त्याला जोडून मी विचारतो की